मित्रांनो, बस स्टँड असो रेल्वे स्टेशन असो, चोरी सगळीकडेच वाढली आहे आणि आपली वस्तू कुठली चोरी झाली तर आपल्याला फार दुःख होतं. पण नशीब चांगलं असलं तर चोरी झालेली वस्तू सुद्धा परत मिळू शकते. पण हो, त्या नशिबासोबत तुमची सतर्कता पण तेवढी गरजेची आहे. अशीच एक विचित्र घटना अकोला शहरातील एका चालत्या बसमध्ये घडली. एका युवतीची पर्स चोरी झाली आणि अवघ्या काही वेळातच ती पर्स तिला मिळाली. नेमकं प्रकरण काय, चला करूयात अनफोल्ड. मनोरा येथील रहिवासी असलेली एक युवती नाशिकहून अकोल्यात आल्यानंतर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी अकोला बस स्थानकवरून मनोऱ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली. बस खदान नाक्याजवळ पोहोचताच तिच्या लक्षात आले की तिची पर्स चोरीला गेली आहे. या पर्समध्ये सुमारे 7 ग्रॅम सोन्याची साखळी आणि काही रोख रक्कम होती. आणि मग काय, चोरीची खात्री होताच त्या युवतीने बसमध्ये आरडाओरड सुरू केली आणि बस थेट अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचली. तेव्हा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तपास सुरू केला. सर्व प्रवाशांची कसून चौकशी सुरू असतानाच काही प्रवाशांनी उशीर होत आहे म्हणून गोंधळ सुरू केला आणि पोलीस स्टेशनमधील याच गोंधळाचा फायदा घेत त्या संबंधित महिला चोरटीने चोरीची पर्स पोलीस डायरी असलेल्या टेबलजवळ टाकून पळ काढल्याचे समोर आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला चोरटी पाठमोरी दिसल्याने तिची ओळख मात्र अद्याप पटू शकली नाही. मात्र चोरी गेलेली पर्स, सोन्याची साखळी आणि रोख रक्कम त्या युवतीला परत देण्यात आली. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, त्या महिला चोरटीने ती पर्स त्या टेबलवर का ठेवली असेल? तिला ती सोबत घेऊन सुद्धा पळ काढता आला असता. तुमचं यावर काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून